नमस्कार मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण रेजिस्टन्स हिटिंग हा टॉपिक बघितला होता, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. आजचं जे लेक्चर आहे आपलं ते आहे आर्क हिटिंगवरती. म्हणजे हा एक पहिला टाईप आपण बघितला होता की रेजिस्टन्स हिटिंग, त्याच्यानंतर आर्क हिटिंग, त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट हिटिंग आहेत. पण आर्क हिटिंग म्हणजे काय, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल कशा प्रकारचं आहे ते आपण बघूया. तर ही जी आर्क हिटिंग आहे, आर्कपासून जी हीट प्रोड्यूस होती त्या हीटवरती आपण काय करतो, जे काय मटेरियल आहे ते हीट करण्याचा प्रयत्न करतो किंवा हीट करतो थोडक्यात. आता ह्याच्यामध्ये होतं काय बघा, पॉईंट बाय पॉईंट जाऊया. वेन हाय व्होल्टेज इज अप्लाइड बिटवीन टू इलेक्ट्रोड्स containing air as a medium between them, then air gets ionized and current flows through the air is known as arc. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये, समजा आपण हे दोन इलेक्ट्रोड असं एखादं फर्नेस आहे, हा एक इलेक्ट्रोड आहे, इथं एक इलेक्ट्रोड आहे, तर ह्या दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये जर आपण एअर आहे असं कन्सिडर केलं आणि ह्या इलेक्ट्रोडला जर आपण हाय व्होल्टेज सप्लाय दिला, HV सप्लाय, तर होतं काय बघा, ज्यावेळेस ह्याला हाय व्होल्टेज सप्लाय देतो आपण त्यावेळेस ह्याच्यामध्ये एअर प्रेझेंट असते. इथं HV सप्लाय, आता तो सप्लाय जर आपण इन्क्रीज करत करत गेलं तर इथं होतं काय की हाय व्होल्टेज स्ट्रेस तयार होतो. हाय व्होल्टेज स्ट्रेस तयार झाल्यामुळं इथलं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर इन्क्रीज व्हायला सुरुवात होती व्होल्टेज स्ट्रेसमुळे. कारण त्या ठिकाणी V² डिवायडेड बाय R हा लॉस, जो पॉवर लॉस आहे तो होत असतो. मग त्या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज होतं. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर ठराविक वेळेनंतर काय होतं की ते टेम्परेचर जर लिमिटच्या बाहेर गेलं तर आपण म्हणतो की जी एअर आहे ती एअर पण हीट होते आणि एअर हीट झाल्यामुळं त्या एअरचं होतं आयोनायझेशन. त्यालाच आपण म्हणतो थर्मल आयोनायझेशन ऑफ एअर. आयोनायझेशन म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एअर आहे इन्सुलेटिंग मटेरियल. त्या इन्सुलेटिंग मटेरियलचं कन्व्हर्जन कंडक्टरमध्ये होणं, त्याला म्हणायचं आयोनायझेशन आपल्या भाषेमध्ये थोडक्यात. आणि मग ती जी एअर आहे ती आयोनाइज झाली की मग इथं ब्रेकडाऊन ऑकर होतं आणि इथं आपल्याला स्पार्क ऑकर झालेलं दिसतो. त्याच्यामध्ये आर्क फॉर्मेशन होतं. अशा पद्धतीने एअरमध्ये होतं. सेम वेगळ्या पद्धतीने लिक्विडमध्ये वेगळ्या पद्धतीने होतं. समजा सॉलिड मटेरियल असेल त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने, असं एअरमध्ये आयोनाइज होऊन त्या ठिकाणी आर्क तयार होते. दिस प्रोड्यूस हीट. मग ती जी आर्क आहे ती काय करते, हीट आणि लाईट दोन्ही प्रोड्यूस करते. मग त्यातली हीट आपल्या कामाची, इट कॅन बी युटिलाइज टू मेल्ट दी चार्ज. मग ती जी हीट आहे ती यूज करून आपण जो चार्ज म्हणजे मटेरियल, जे मटेरियल आपल्याला हीट करायचं त्याला मेल्ट करू शकतो. त्याच्यानंतर इट इज इम्पॉर्टंट दॅट व्हेरी हाय व्होल्टेज रिक्वायर्ड टू जनरेट दी आर्क बट स्मॉल व्होल्टेज इज सफिशियंट टू मेंटेन दी आर्क. हे महत्त्वाचं पॉईंट आहे की ही जी आर्क आहे ती आर्क आपल्याला प्रोड्यूस करण्यासाठी खूप जास्त व्होल्टेज लागतं, खूप मोठ्या प्रमाणात व्होल्टेज लागतं. हाय व्होल्टेज म्हटलं मी. पण एकदा आर्क प्रोड्यूस झाली तर ती टिकवण्यासाठी आपल्याला नॉर्मल व्होल्टेजची गरज असते, जास्त व्होल्टेज नाही. इट इज सफिशियंट टू मेंटेन दी आर्क. लो व्होल्टेज सफिशियंट असतं ती आर्क मेंटेन ठेवण्यासाठी. तर हे वर्किंग प्रिन्सिपल आहे. त्याच्यानंतर जो फर्स्ट टाईप आहे तो म्हणजे आहे आपला डायरेक्ट आर्क फर्नेस. तर डायरेक्ट आर्क फर्नेसमध्ये तुम्ही बघू शकता इथं हाय व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे. हा मेन इलेक्ट्रोड आहे, हा एक ऑक्झिलरी इलेक्ट्रोड आहे. त्याच्यानंतर चार्ज इथं आहे, म्हणजे मटेरियल तुम्हाला हीट करायचं आहे ते इथं आहे खाली. आणि हे जे ॲरो दाखवले ते आहेत आपला आर्कचा पाथ. आता ह्या आर्कचा पाथ कशा पद्धतीचा आहे बघा, की ज्यावेळेस आपण हाय व्होल्टेज अप्लाय करतो त्यावेळेस ही जी आर्क आहे ती आर्क फॉर्म होते. आर्क फॉर्म कशामुळे होते आपण बघितलं. समजा एअर असेल तर त्या ठिकाणी एअरचं आयोनायझेशन होतं आणि मग त्या ठिकाणी आर्क फॉर्म होते. मग ती जी आर्क आहे ती फर्स्ट चार्जला जाते. जी काय तुमची डायरेक्ट दुसऱ्या इलेक्ट्रोडला न जाता ती आर्क कुठं जाते, चार्जपर्यंत जाते. आणि चार्जमधून ती आर्क कुठं जाते रे, तुमची ऑक्झिलरी इलेक्ट्रोडमध्ये जाते. फक्त ह्याच्यामध्ये एकच कंडिशन आहे की ह्या जो चार्ज आहे हा चार्ज हा कंडक्टिंग असला पाहिजे. जर तो कंडक्टिंग असेल तर त्याच्यातून मगच चार्ज फ्लो होईल. कारण तो कंडक्टिंग नसेल, आर्क फ्लो होईल. कंडक्टिंग नसेल तर मग त्याच्यामधून आर्क फ्लो होणार नाही. म्हणजे आपला पाथ कसा असणार आहे आर्कचा, मेन इलेक्ट्रोड, त्याच्यानंतर चार्ज आणि चार्जमधून आपलं जाणारे आर्क ऑक्झिलरी इलेक्ट्रोड. म्हणजे थोडक्यात काय की जी हीट आर्क फॉर्म झाली म्हणजे इथं हीट खूप मोठ्या प्रमाणात तयार होणार आहे. मग ती जी आर्क आहे ती डायरेक्ट कुठं कॉन्टॅक्टमध्ये येते, तुमच्या चार्जच्या कॉन्टॅक्टमध्ये. मग तो चार्ज काय करणार आहे, ती जी आर्क आहे ह्याच्यामधली
सॉरी, ही जी आर्क आहे इथं जी तुम्हाला दिसती, तर ती जी आर्क आहे ती चार्जमध्ये जाणार आहे आणि चार्जमधली जी हीट आहे ती कुणाला भेटणार आहे, मग सगळी चार्जला भेटणार आहे. आर्कमधली जी हीट आहे ती कुणाला भेटणार आहे, चार्जला भेटणार आहे. म्हणजे आर्कमधली हीट यूज करून आपण चार्ज काय करतो रे, हीट करतो. आणि त्याच्यानंतर मग ती आर्क कुठं जाते, पुन्हा एकदा ऑक्झिलरी इलेक्ट्रोडला जाते. कारण आर्क फॉर्मेशन होता आणि फेज आणि न्यूट्रलच्या अक्रॉस होत असते, त्याच्यामुळं तिथं सर्किट कंप्लीट होणं गरजेचं आहे. तर हा आर्कचा पाथ आहे आणि मग ती आर्कच्या टेम्परेचरवरती तो जो चार्ज आहे त्या ठिकाणी काय होतो, मेल्ट होतो. तर अशा पद्धतीचं वर्किंग याचं आहे. मग याच्यामध्ये बघू शकता की पॉईंट बाय पॉईंट अबव फिगर शोज स्कीमॅटिक अरेंजमेंट ऑफ डायरेक्ट आर्क फर्नेस. इन दिस आर्क इज स्ट्रक बिटवीन इलेक्ट्रोड अँड चार्ज. आर्क पहिल्यांदा कुठं स्ट्रक होते, इलेक्ट्रोड आणि चार्ज इज डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ दी आर्क. तो जो चार्ज आहे तो डायरेक्टली आर्कच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्याच्यामुळं ती ठिकाणी हीट प्रोड्यूस होते. हीट इज प्रोड्यूस बाय, हीट कशी प्रोड्यूस होते, तर पहिल्यांदा आर्क इज प्रोड्यूस बिटवीन द इलेक्ट्रोड अँड चार्ज. इलेक्ट्रोड अँड चार्जच्या मध्ये आर्क प्रोड्यूस होते, जसं मी सांगितलं तसं. द सर्किट गेट्स कम्प्लिटेड थ्रू द चार्ज, हेन्स करंट फ्लोईंग थ्रू द चार्ज, अँड अगेन आर्क इज प्रोड्यूस इन बिटवीन द चार्ज अँड सेकंड इलेक्ट्रोड, दॅट इज ऑक्झिलरी इलेक्ट्रोड. आणि नंतर मग चार्ज आणि ऑक्झिलरी इलेक्ट्रोड याच्यामध्ये आर्क प्रोड्यूस होते. अशा पद्धतीने ती सर्किट कम्प्लीट होतं. आणि मग ड्यू टू फ्लो ऑफ करंट इन द चार्ज, हीट इज डेव्हलप इन द चार्ज इटसेल्फ. आणि मग त्याच्यातून आर्क म्हणजेच काय आहे की एक करंट आहे, तो चार्जमधून फ्लो होतो आणि मग त्या करंटच्या प्रोपोर्शनलमध्ये मग काही इथं काय होते, H इज इक्वल टू I स्क्वेअर RT, एवढी अकॉर्डिंग टू जूल्स लॉ एवढी हीट तयार होते. इन सिंगल फेज आर्क फर्नेस 2 इलेक्ट्रोड्स आर यूज वर्टिकली डाउनवर्ड ऑफ दी फर्नेस, दॅट इज आर्क फर्नेस. सिंगल फेजमध्ये 2 इलेक्ट्रोड यूज केले जातात वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शननी. आणि इन केस ऑफ थ्री फेज जर फर्नेस असेल तर 2 इलेक्ट्रोड्स आर यूज अँड दे आर सेपरेटेड ॲट कॉर्नर्स ॲज लाईक इक्विलॅटरल ट्रायंगल्स. दिस इट इज कॉल्ड ॲज बी आर्क फॉर्म. जर 3 फेज असतील तर त्या ठिकाणी मग 2 इलेक्ट्रोड्स यूज केले जातात, कॉर्नरच्या ठिकाणी यूज केले जातात. मग त्या जसे तुमचे 3 फेज आहेत म्हणजे तर त्या ठिकाणी तो एक इक्विलॅटरल ट्रायंगल दिसेल अशा पद्धतीने ते 3 कोपऱ्यामध्ये यूज केले जातात. आणि मग त्या ठिकाणी काय होतं, तुमची आर्क फॉर्मेशन होतं. स्टिअरिंग ॲक्शन इज ॲटोमॅटिक बिकॉज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड अँड करंट पासिंग थ्रू द चार्ज. ह्याच्यामध्ये स्टिअरिंग ॲक्शन ॲटोमॅटिकली होती कारण आर्क प्रोड्यूस झालेले, व्हायब्रेशन्स पण मोठ्या प्रमाणात होणार आहे. जसं आपल्याला जर तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं असेल, मूवीमध्ये शॉक बसला तर काय होतं, कसं होतं, जो पर्सन आहे त्याची अवस्था कशी होती, तो एकदम असा हलत असतो. किंवा आपण स्टिअरिंग करतो म्हणजे काय, समजा दुधामध्ये साखर टाकली, आपण चमच्याने त्याला मिक्स करतो, तर तिथं स्टिअरिंग ॲक्शन झाली. तर ती जी स्टिअरिंग ॲक्शन आहे, ते जे मटेरियल तुम्ही हीट करताय तर ते हीट होतंच, त्याच्यासोबत त्याच्यामध्ये स्टिअर पण होतं, म्हणजे मिक्सिंग पण ॲटोमॅटिकली केलं जातं. तुम्हाला दुसऱ्या गोष्टीची गरज पडत नाही त्या मटेरियलला मिक्स करण्यासाठी. तर हा एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे. टेक्निकल स्पेसिफिकेशन दिलेले आहेत. टेम्परेचर ऑब्टेंड साधारणपणे 1800 डिग्री सेल्सिअस आहे, हे फॅरनहीटमध्ये दिलं आहे. इथं 3000 डिग्री सेल्सिअसपर्यंत ऑब्टेन करू शकतो आपण टेम्परेचर. पॉवर फॅक्टर 0.8 लॅगिंगपर्यंत असणारे. साईज ऑफ फर्नेस कॅपॅसिटी 5 to 10 टन्स, 5 ते 10 टनापर्यंत तुम्ही मटेरियल हीट करू शकता. ॲव्हरेज पॉवर रिक्वायर्ड 200 kWh एवढी पॉवर तुम्हाला रिक्वायर्ड आहे. सॉरी 200 किलोवॅट पर लिटर किंवा असं इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर ॲव्हरेज एनर्जी ही पॉवर आहे 200 किलोवॅट आणि ही जी तुमची आहे इथं 200 किलोवॅट पर टन असा शब्द आहे. तर एका टनला तुम्हाला 200 किलोवॅट एवढी पॉवर लागते. आणि ॲव्हरेज एनर्जी रिक्वायर्ड तुमची जवळपास 12,000 kWh एवढी एनर्जी पर टनला तुम्हाला हीट करण्यासाठी लागते. तर ही ह्याची टेक्निकल स्पेसिफिकेशन झाले. ॲप्लिकेशन कॉमनली यूज फॉर दी प्रोडक्शन ऑफ स्टील अँड अदर मेटल्स. इथं परत शब्द आलेला स्टील आणि अदर मेटल्स. तर इथं फक्त कंडक्टिंग मटेरियल्स डायरेक्ट शब्द आला, रेजिस्टन्स हिटिंग असू द्या किंवा आर्क हिटिंग असू द्या, जर त्या ठिकाणी डायरेक्ट शब्द येत असेल तर तिथं कंडक्टिंग मटेरियलच हीट केलं जातं. मग ती स्टील असेल किंवा दुसरे कोणते मेटल असतील, वॉटर असेल, सॉल्ट असेल, फक्त त्याच्यातून करंट पास झाला पाहिजे तरच तिथं डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग ऑप्टेन होती. पुढची जी मेथड आहे ते इनडायरेक्ट आर्क हिटिंग आहे. तर ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही
की इनडायरेक्ट आर्क हिटिंग आर्क फर्नेस डायग्राम. तर याच्यामध्ये इनडायरेक्ट आर्क फर्नेसमध्ये जसं इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगमध्ये बघितलं की तो जो चार्ज आहे तो सेपरेट ठेवला जातो आणि हिटिंग दुसऱ्याच ह्याची होत असते. डायग्राममध्ये बघू शकता की इथून हाय व्होल्टेज सप्लाय आपण देतोय. हा इलेक्ट्रोड 1 आहे, हा इलेक्ट्रोड नंबर 2 आहे. त्याच्यानंतर इथं जे दाखवलं आहे ते ही आर्क फॉर्मेशन झालेलं आहे, आर्क तयार झाली आणि जे मटेरियल हिट करायचं ते खाली. आणि साईडला मग हा जो आहे तो रिफॅक्टरी वॉल म्हणू शकता, इन्सुलेटिंग बॅरियर म्हणू शकता, ज्याच्यातून हीट तुमची बाहेर जाणार नाही किंवा बाहेरची हीट आतमध्ये येणार नाही. आता इथं होतं काय, पॉईंट बाय पॉईंट बघूच आपण नंतर. ज्यावेळेस इथं आर्क स्ट्रक होते इन बिटवीन 2 इलेक्ट्रोड्स. आता हा एक पूर्ण क्लोज चेंबर आहे. ह्या चेंबरमध्ये काय होणार, हीट प्रोड्यूस होणार, पूर्ण चेंबर हीट होणार आहे. आणि आर्क फॉर्मेशन झाल्यानंतर ती जी हीट आहे ती कंडक्शन आणि कन्व्हेन्शननुसार, आपण म्हणतो की कन्व्हेन्शन आणि रॅडिएशननुसार या चार्जला भेटणार. आणि मग तो जो चार्ज आहे तो हीट होणार, मेल्ट होणार. अशा पद्धतीचं ह्याचं वर्किंग आहे. जसं इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगमध्ये बघितलं तर ती जी आर्क आहे ती डायरेक्टली चार्जच्या कॉन्टॅक्टमध्ये नसते. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण कंडक्टिंग आणि नॉन कंडक्टिंग दोन्ही मटेरियल काय करू शकतो, हीट करू शकतो. तर इथं डायरेक्ट कॉन्टॅक्ट आर्कचं चार्जसोबत येत नाही किंवा जे मटेरियल आपल्याला हीट करायचं त्याच्यासोबत येत नाही. त्याच्यामुळं हा इनडायरेक्ट आर्क फर्नेस आहे. काय म्हटलं इथं बघा, अबो फिगर शोज स्कीमॅटिक अरेंजमेंट ऑफ इनडायरेक्ट फर्नेस, इनडायरेक्ट आर्क फर्नेस. इन दिस आर्क इज स्ट्रक बिटवीन 2 इलेक्ट्रोड्स which are mounted above the charge and this heat is responsible to melt the charge. म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हटलं की हा जो चार्ज आहे हे 2 इलेक्ट्रोड हे चार्जच्या वरती अबव प्लेस केलेले आहेत आणि तुमची आर्क कुठं स्ट्रक होते इन बिटवीन 2 इलेक्ट्रोड्स आणि हा चार्ज खाली आणि त्याच्या मग नंतर तो जो आर्कची हीट आहे त्याच्यामुळं तो जो चार्ज आहे तो काय होतो, मेल्ट होतो. जनरेटेड हीट इज ट्रान्सफर बाय कन्व्हेन्शन अँड रॅडिएशन टुवर्ड्स दी चार्ज. हे सेंटेन्स महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला एक्झाममध्ये लिहायलाच लागणार आहे. तुमची हीट कशी ट्रान्सफर होती चार्जपर्यंत, तर कन्व्हेन्शन आणि रॅडिएशननी तुमची हीट कुठं जाते, चार्जपर्यंत जाते. ॲज करंट डज नॉट फ्लो थ्रू द चार्ज, हेन्स देअर इज नो ॲटोमॅटिक स्टेअरिंग ॲक्शन, हेन्स मेकॅनिकल अरेंजमेंट इज प्रोव्हाइडेड फॉर दी स्टेअरिंग. जी आर्क आहे ती चार्जमध्ये येत नाही, तर चार्जमध्ये जर नाही आली तर तो चार्ज स्टेअर होणार नाही, चार्जला झटके बसणार नाहीत किंवा तो मिक्स होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तिथं ॲटोमॅटिक स्टेअरिंग ॲक्शन होत नाही. मग स्टेअर करण्यासाठी, मिक्स करण्यासाठी तुम्हाला अल्टरनेट मेकॅनिकल अरेंजमेंट तिथं द्यावी लागते. त्याच्यानंतर टेक्निकल स्पेसिफिकेशन आहेत इनडायरेक्ट आर्क फर्नेसचे. टेम्परेचर तुमचं ऑप्टेन होतं 180 डिग्री सेल्सिअसपर्यंत. पॉवर फॅक्टर 0.85 लॅगिंग आहे. साईज कॅपॅसिटी 0.25 टन्स टू 3 टन्स. मग अशी 5 ते 10 टन्स होती डायरेक्टची, ह्याची कमी झाली 0.25 ते 3, म्हणजे 3 टनापर्यंत तुम्ही यूज करू शकता. ॲव्हरेज पॉवर रिक्वायर्ड 400 किलोवॅट पर टन्स. एका टनाला तुम्हाला 400 किलोवॅट पॉवर लागते. ॲव्हरेज एनर्जी कन्झम्पशन जे आहे ते 24 पर टन्स एवढं तुम्हाला एनर्जी कन्झम्पशन त्या ठिकाणी होतं. 24 kWh 24 युनिट पडतात एका टन हीट करण्यासाठी. ॲप्लिकेशन मेल्टिंग ऑफ नॉन कंडक्टिंग मेटल्स. नॉन कंडक्टिंग मेटल्स मेल्ट करण्यासाठी आपण ह्याचा यूज करू शकतो. या कंडक्टिंग मटेरियलसुद्धा तुम्ही एक लक्षात ठेवा, डायरेक्ट शब्द आला तर फक्त कंडक्टिंग मटेरियल हीट करू शकता. इनडायरेक्ट शब्द आला म्हणजे रेजिस्टन्स असू दे किंवा आर्क हिटिंग असू द्या, इनडायरेक्ट शब्द आला तर कंडक्टिंग ॲज वेल ॲज नॉन कंडक्टिंग मटेरियल तुम्ही हीट करू शकता. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे इलेक्ट्रोड आपण यूज करतो त्या इलेक्ट्रोडच्या प्रॉपर्टीज आहेत. तर ते जे इलेक्ट्रोड आहेत ते कसे असावेत, त्याच्यामध्ये काय क्वालिटीज असले पाहिजे, तर 1 बाय 1 बघूया आपण. तर फर्स्ट प्रॉपर्टी इट शुड विस्टँड दी हाय टेम्परेचर. त्याने हाय टेम्परेचर विस्टँड केलं पाहिजे, म्हणजे तिथं सस्टेन केलं पाहिजे. नाही तर चार्ज मेल्ट होण्याच्या ऐवजी जर इलेक्ट्रोड मेल्ट झाले तर मग त्या ठिकाणी हिटिंग पॉसिबल नाही. लॉंगर लाईफ, त्याची लाईफ जास्त असली पाहिजे. लो रेजिस्टन्स असला पाहिजे. त्याच्यानंतर हाय करंट कॅरिंग कॅपॅसिटी असली पाहिजे आणि मेल्टिंग पॉईंटसुद्धा कसा असला पाहिजे, इलेक्ट्रोडचा हाय असला पाहिजे. त्याच्यानंतर मग कोणते 2 इलेक्ट्रोड यूज केले जातात, तर ग्राफाईट आणि कार्बनचे वापरले जातात. त्यातले त्यात मग काय ॲडव्हान्टेजेस काय आहेत ग्राफाईटचे इलेक्ट्रोड ओव्हर दी कार्बन इलेक्ट्रोड. म्हणजे ग्राफाईट इलेक्ट्रोडमध्ये काय असे ॲडव्हान्टेजेस की कार्बनच्या ऐवजी ग्राफाईट जास्त यूज केले जातात. जो ग्राफाईट इलेक्ट्रोड आहे
इट इज इझी टू मशीन. म्हणजे इझी टू मशीन म्हणजे काय, त्याला तुम्ही वेगवेगळे शेप देऊ शकता, त्याच्यावरती कटिंग, नर्लिंग, ड्रिलिंगचे ऑपरेशन करू शकता. इट इज प्रोव्हाइड हाय रेजिस्टन्स टू थर्मल शॉक. तो हाय रेजिस्टन्स दाखवतो कशासाठी, थर्मल शॉकसाठी. म्हणजे त्या थर्मल जास्त टेम्परेचर जरी वाढलं तरी त्याच्यावरती काहीही इफेक्ट होत नाही, असं त्याचा अर्थ होतो. इट हॅज लो कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. तर टेम्परेचर वाढलं, काही मटेरियल कशा असतात की टेम्परेचर जर वाढलं तर ते एक्सपांड होतात, तसं ह्याचं नाही. ग्राफाईटचं टेम्परेचर जरी वाढलं तरी त्याच्यामध्ये एक्सपान्शन आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर इट डज नॉट मेल्ट बट गोज इन टू फ्रॉम सॉलिड स्टेट टू गॅसी स्टेट ॲट 3400 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 3400 डिग्री सेल्सिअसला तो लिक्विडमध्ये जात नाही, डायरेक्ट सॉलिडकडून डायरेक्ट गॅसेसमध्ये जातो, त्याची लिक्विड स्टेटच नाही. त्याच्यानंतर डेन्सिटी इज 5 टाइम्स लोअर दॅन दी कार्बन. ह्याची जी डेन्सिटी आहे ती 5 पटीने कमी आहे कार्बनपेक्षा. त्याच्यानंतर इट हॅज युनिक कॅरेक्टरिस्टिक्स दॅट वेअर रेशो टेन्स टू 2 डिग्री ॲज द पिकअप करंट इन्क्रीजेस. म्हणजे तुमचा जो वेअर रेशो आहे तो खूप कमी आहे पिकअप करंट जसंही तरी इन्क्रीज झाला तरी. त्याच्यानंतर ह्या तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कशाच्या, तर ग्राफाईटच्या. जर तुम्हाला क्वेश्चन आला राईट डाऊन द मटेरियल यूज फॉर इलेक्ट्रोड, तर कार्बन ग्राफाईट लिहा, त्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत ते दिले. आणि अजून एक क्वेश्चन त्याच्या रिलेटेड आला इलेक्ट्रोडच्या, की प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल यूज फॉर इलेक्ट्रोड, तर तुम्ही लिहू शकता. सगळं हाय लिहा, मेल्टिंग पॉईंट हाय असलं पाहिजे, लॉंगर लाईफ, लो रेजिस्टन्स, हाय करंट कॅरिंग कॅपॅसिटी असली पाहिजे, तर तो तुमच्या ऑपरेशनमध्ये टिकेल. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन विचारला जातो फर्नेसवरती, अँड लिस्ट एनी 4 इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स अँड देअर फंक्शन्स विच आर यूज इन आर्क फर्नेस. आर्क फर्नेसमध्ये कोणते कोणते इलेक्ट्रिकल इक्विपमेंट यूज करतात आणि त्यांचे मग काय फंक्शन्स आहेत ते तुम्हाला विचारले जातील. 6 मार्कला सुद्धा याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, 4 मार्क्सला येऊ शकतो. तर फर्स्ट आहे फर्नेस ट्रान्सफॉर्मर. तर फर्नेस ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय, इट हॅज ऑन लोड टॅप चेंजिंग ट्रान्सफॉर्मर. हा जो आहे तो कसा आहे, ऑन लोड टॅप चेंजिंग ट्रान्सफॉर्मर आहे. मग याच्यामध्ये इट सेकंडरी वाइंडिंग इज डिझाईन फॉर लो व्होल्टेज अँड हाय करंट. त्याची जी सेकंडरी वाइंडिंग आहे ती लो व्होल्टेज आणि हाय करंटसाठी डिझाईन केलेली. तर जसं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तशी तुमची करंट तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता ॲज पर द ॲप्लिकेशन. नंतर आहे सिरीज रिॲक्टर. सिरीज रिॲक्टरमध्ये रिॲक्टर इज यूज फॉर 2 पर्पजेस, 2 पर्पजसाठी वापरला जातो. फर्स्ट आहे टू स्टॅबिलाइज दी आर्क, आर्कला स्टेबल करण्यासाठी रिॲक्टर यूज केला जातो. त्याच्यानंतर सेकंड आहे लिमिट शॉर्ट सर्किट करंट. आता रिॲक्टरचं फंक्शन सगळ्यांनाच माहिती असावं किंवा असलं पाहिजे, स्विचगिअरच्या ह्याच्यामध्ये पण आपण बघितलं आहे. रिॲक्टर शब्द आला की त्याचं एकच काम आहे की करंटला लिमिट करणे. तर आर्क स्टेबल करायचे असेल तर करंट लिमिट झाला पाहिजे, किंवा शॉर्ट सर्किट करंट लिमिट करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. त्याच्यानंतर सर्किट ब्रेकरचं फंक्शन, ज्यांनी माझे स्विचगिअरचे लेक्चर बघितले असतील त्यांना सांगायची गरज नाही सर्किट ब्रेकर काय करतो. तर सर्किट ब्रेकर प्रोटेक्शनचं काम करतो, प्रोटेक्ट दी फर्नेस ट्रान्सफॉर्मर अगेन्स्ट व्हेरियस टाईप्स ऑफ फॉल्ट्स. जे काय वेगवेगळे टाईप्स आहेत फॉल्टचे, त्या फॉल्ट्सपासून वाचवण्यासाठी, फर्नेसला वाचवण्यासाठी, मग शॉर्ट सर्किट असेल, ओव्हरलोड असेल तर आपण सर्किट ब्रेकर यूज करतो. त्याच्यानंतर ॲटोमॅटिक करंट रेग्युलेटर आहे ACR. हा काय करतो, इट ॲडजस्ट दी करंट ॲटोमॅटिकली फ्लोईंग थ्रू द इलेक्ट्रोड फॉर कंट्रोल ऑफ टेम्परेचर, दॅट इज आर्क. हा तुमचं इलेक्ट्रोड मधून जो करंट फ्लो होतो आहे किंवा जी आर्क आहे तर त्या आर्कला कंट्रोल करण्यासाठी करंट कंट्रोल करतो आणि त्याप्रमाणे मग ॲडजस्टमेंट करतो करंटची. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रोड. त्याच्यामध्ये कार्बन और ग्राफाईट इलेक्ट्रोड आर यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ आर्क. तर इलेक्ट्रोडचं काम एकच आहे की आर्कचं प्रोडक्शन करणे, त्यासाठी कार्बन किंवा ग्राफाईटचे इलेक्ट्रोड यूज केले जातात. त्याच्यानंतर आहे कनेक्टिंग रॉड. कनेक्टिंग रॉड जो आहे त्याचं काम, इट इज यूज फॉर मेकिंग कनेक्शन फ्रॉम सेकंडरी ऑफ ट्रान्सफॉर्मर टू इलेक्ट्रोड. म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीपासून इलेक्ट्रोडला सप्लाय देण्यासाठी तुम्ही कनेक्टिंग रॉड यूज करू शकता. इट कॅरीज व्हेरी हाय करंट सो इट कन्सिस्ट ऑफ हेवी कॉपर रॉड ऑर स्ट्रीप. खूप जास्त करंट याच्यातून फ्लो होत असतो कारण तिथं आर्क प्रोड्यूस करण्यासाठी तुम्हाला जास्त करंटची आवश्यकता असते. त्याच्यामुळं
जास्त जाडीचे हेवी कॉपर रॉड वापरतात किंवा जास्त जाडीच्या हेवी कॉपर स्ट्रीप वापरतात. त्याच्यानंतर लास्ट डिव्हाइस आहे ते म्हणजे APFC ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर करेक्शन. हे महत्त्वाचं फॅक्टर आहे किंवा इंडस्ट्रीमध्ये टॅरिफच्या दृष्टीने किंवा एनर्जी बिलाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा इलेमेंट आहे. तर तो काय करतो, इट इम्प्रूव्ज द पॉवर फॅक्टर ऑफ फर्नेस ॲटोमॅटिकली टू द मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर. जो काही मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर आहे, जो काही इंडस्ट्रीला ठरवून दिलेला आहे एखाद्या सप्लाय कंपनीने की एवढा पॉवर फॅक्टर तुमचा मेंटेन झाला पाहिजे तर किंवा त्याच्यावरती मेंटेन झाला पाहिजे तर तुम्हाला इन्सेंटिव्ह भेटतील. तर तो APFC ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर करेक्शनचं काम काय आहे की तो जो पॉवर फॅक्टर लॅगिंगमध्ये जातो आहे किंवा कमी होतो आहे तर त्याला इम्प्रूव्ह करून 1 नाही करता आलं तरी चालेल, पण तो अशा व्हॅल्यूपर्यंत नेऊन युनिट नाही करता आलं तरी चालेल, पण तो अशा व्हॅल्यूपर्यंत त्यांनी इम्प्रूव्ह करायचा आहे की जिथं तुम्हाला पेनल्टीज नाही लागणार, त्या इंडस्ट्रीला तुम्हाला इन्सेंटिव्ह भेटतील किंवा ॲटलिस्ट पेनल्टीज नाही लागणार. अशा ठिकाणापर्यंत तो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्याचं नाम APFC पॅनल करतो. तर हे जे सगळं आपण बघितलं ते आहे तुमचं आर्क हिटिंग. त्याच्यामध्ये डायरेक्ट आर्क हिटिंग, त्याच्यानंतर तुमची त्याचे टाईप्स असतील, वेगवेगळे इक्विपमेंट असतील फर्नेसचे, ते पाहिले आपण. तर आजचं जे लेक्चर होतं ते मेनली आर्क हिटिंगवरती डिपेंड होतं. त्याच्यामध्ये आर्कचं वर्किंग प्रिन्सिपल बघितलं, डायरेक्ट आर्क हिटिंग, इनडायरेक्ट आर्क हिटिंग, इलेक्ट्रोडची प्रॉपर्टीज, त्याचे टाईप्स, ॲडव्हान्टेजेस आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंट यूज्ड इन आर्क फर्नेस. तर हे सगळं आपण पाहिलं. होप तुम्हाला हे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. जर काही गोष्टी समजल्या नसतील तर मला कमेंटमध्ये आवश्यक विचारा. आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे की पूर्ण सिलेबस कसा कव्हर होईल, कारण भरपूर सारा सिलेबस राहिलेला आहे. तसे आपलं हिटिंग चालू आहे, वेल्डिंग आहे अजून, तर हिटिंग बऱ्यापैकी संपत आलेलं आहे. थोडे 1-2 टॉपिक राहिले, त्याच्यानंतर आपण वेल्डिंग चालू करणार आहे. तर आजचं जे लेक्चर आहे ते इथंच संपलेलं आहे. धन्यवाद.